जय शिवराय मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण मुंबई पोलीस होण्यासाठी किती टार्गेट स्कोर ठेवावा याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघसाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल, कारण की मी पण एक एक्सपिरियंटच आहे आणि मी मुलांकडून खूप म्हणजे माहिती गोळा केलेली आहे की कोणासोबत कसं झालेलं आहे। आता खूप जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत, त्याच्यामुळे खूप साऱ्या मुलांना इथं 90-90चा पेपर मारणारे, 95-95चा पेपर मारणारे मुलं तिथं पेपरमध्ये 65-70 आणि 75 मार्क्स घेऊन राहिले मित्रांनो। आणि काही काही मुलं तर मागच्या वर्षी वेटिंग मध्ये होते आणि यंदा त्यांना वेटिंगचं पण काम नाही, म्हणजे डिस्क्वालिफाय डायरेक्ट, म्हणजे त्यांना रिझल्ट पण पाहायची गरज राहिलेली नाही आहे, असं पण झालेलं आहे। तर तुमच्यासोबत असं झालं नाही पाहिजे, तुम्ही तोपर्यंत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे की मागच्या काही वर्षांपासून किती कट ऑफ गेलेला आहे मुंबईचा। तसं तर मागच्या वर्षीच्या कट ऑफवर एवढं काही डिपेंड नसते, कारण की जागा आणि कॅटेगरी वाईज मुलं आणि ग्राउंड किती मारलेलं आहे मुलांनी याच्यामध्ये खूप खूप डिफरन्स असते। आणि सर्वात मोठा डिफरन्स म्हणजे हार्ड काठिण्य पातळीवर पण असते, किती पेपर हार्ड आला आणि किती पेपर इझी आला याच्यावर पण खूप साऱ्या हे असते। तर तुम्हाला आता सर्वात पहिले मी सांगतो की मागच्या वर्षीच्या काही वर्षांचा कोणत्या कोणत्या कॅटेगरीचा किती किती कट ऑफ गेलेला आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला 2021चा कट ऑफ सांगतो। सर्वात पहिले ओपनचा कट ऑफ 109 वरती गेलेला आहे। तर 2021चा कट ऑफ याच्यासाठी कमी गेला मित्रांनो की पेपर पण हार्ड होता, आणि एससीचा कट ऑफ 101 वर गेला होता। फक्त एससीचा कट ऑफ तर पाहून घ्या किती कमी गेला होता, 101। आणि एसटीचा कट ऑफ फक्त 99 वरती गेलेला होता, म्हणजे एसटीचा कट ऑफ त्याच्यापेक्षा पण कमी गेलेला होता। आणि एनटीएचा कट ऑफ 104 वर गेलेला होता। 2021 ची गोष्ट चालू आहे हे, आणि हा कट ऑफ फिमेलचा आहे मित्रांनो। हा मी जो सांगत आहे हा कमी गेलेला आहे ना, हा फिमेलचा आहे। तर एनटीबीचा कट ऑफ 104 वरती गेलेला होता फिमेलचा, आणि एनटीसी फिमेलचा 106 वरती गेलेला होता 2021। एनटीडीचा 104 वर गेलेला होता 2021चाच आहे हा पण। आणि ओबीसीचा 103, एससीबीसीच्या वॅकन्सी नव्हत्या बहुतेक, किंवा तेव्हा एससीबीसी हे कॅटेगरी नव्हती कारण की तिथं डॅश आहे। आणि ईडब्ल्यूएचचा 106 गेलेला होता कट ऑफ मित्रांनो। आणि 2021चा मुलांचा सांगतो तुम्हाला किती गेलेला होता, तर मुलांचा 121 गेलेला होता। म्हणजे हा कट ऑफ थोडाफार म्हणजे 2021च्या हिशोबानं जास्तच होता। आणि एससीचा कट ऑफ 114 गेलेला होता। एससी मुलांमध्ये थोडं कॉम्पिटिशन कमी असते, आणि खरोखर एसटी कॅटेगरीचा 101 वरती कट ऑफ गेलेला होता मुलांचा। तर बघून घ्या एसटी आणि ओपन मध्ये किती फरक आहे, तर 20 मार्क्सचा फरक आहे मित्रांनो। जिथं ओपन मध्ये 101 वर, ओपन मध्ये 121 वर, जिथे ओपन मध्ये 121 वरती जॉब भेटत आहे, तिथं एसटी मध्ये फक्त 101 वरती भेटत आहे। आणि एनटीएचा कट ऑफ 118 वरती गेलेला होता, एनटीबीचा 116 वरती, एनटीसीचा 119, आणि एनटीडीचा 119, आणि ओबीसीचा 117, आणि एसीबीसीचा तर तेव्हा हेच नव्हता, आणि ईडब्ल्यूएचचा 116। हा आता मुलांचा 2021चा कट ऑफ। तर आता 2023चा कट ऑफ सांगणार आहोत, म्हणजे गेल्या वर्षी जी भरती झालेली होती त्याचा कट ऑफ आहे मित्रांनो। तर ओपनचा गेलेला होता 128, मुलींचा सांगत आहे मी पहिले, सर्वात पहिले मुलींचा सांगतो। आता 2023चा मुलींचा चालू करणार आहे। ओपनचा 128 गेलेला होता मुलींचा, आणि एससीचा गेलेला होता 119, एसटीचा गेलेला होता 119, एनटीएचा गेलेला होता 125, एनटीबीचा गेलेला होता 122, एनटीसीचा गेलेला होता 125, एनटीडीचा गेलेला होता 126, ओबीसीचा गेलेला होता 123, एसीबीसीचा 131, आणि ईडब्ल्यूएचचा 113। आणि मुलांचा सांगतो मित्रांनो, आता मुलांचा गेलेला होता ओपनचा 134। बघून घ्या तुम्ही किती कट ऑफ गेलेला होता मुलांचा, तर 134। म्हणजे मागच्या वर्षी तर मुंबईला वाट लागलेली होती मुलांची, असं पण म्हटलं चालते। आणि एससीचा गेलेला होता 127, एसटीचा गेलेला होता 124, आणि एनटीएचा गेलेला होता 132, एनटीबीचा गेलेला होता 130, एनटीसीचा गेलेला होता 132, एनटीडीचा गेलेला होता 132, आणि एसीबीसीचा गेलेला होता 125, आणि ईडब्ल्यूएचचा गेलेला होता 123। तर मित्रांनो, एनटी एबीसीडी मुलांच्या सोबत खूप अन्याय होत आहे, हे आपण याच्यावरती शॉर्ट्स पण बनवलेला आहे, आणि याच्यावरती आपण एखादा काहीतरी चळवळ पण सुरू करू। पण सर्वात पहिले तुमचा एनटी एबीसीडीचे मुलं आपल्याला जुटले पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून मी पण तुमच्यासाठी काही करू शकेल। कारण की सध्या आपलं चॅनल छोटा आहे मित्रांनो, 1200-1300 सबस्क्रायबर आहेत आपले। आणि तुम्ही जर जुटसाल आणि मुलं जर जुटशील, आणि तुम्ही जर कॉमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही काहीतरी करायला पाहिजे एनटी एबीसीडी मुलांसाठी, तर आपण नक्कीच करू, कारण की एकतामध्ये खूप पॉवर आहे मित्रांनो, हे तुम्हाला माहितच आहे। तर यंदा तुम्हाला सांगतो मित्रांनो, यंदाचा विषय असा आहे की पेपरवर सर्व ठिकाणी आतापर्यंत जितकेही पेपर झाले तिथं 25-25चा पॅटर्न विचारलेला आहे। त्याच्यामुळे सर्व ठिकाणचा कट ऑफ 115च्या वरच गेलेला आहे, आणि 130च्या अंदर आहे। तर काही काही ठिकाणी कसं असते, लक बाय चान्स फॉर्म पण कमी असतात, आणि फॉर्म कमी असून पण विषय म्हणजे दुसरा की तिथं हुशार मुलं कमी असतात, असं पण होऊ शकते। त्याच्यामुळे काही काही ठिकाणचा कट ऑफ खूपच कमी गेलेला असते, परंतु आपलं नशीब एवढं चांगलं नाही आहे की आपण म्हणजे
कमी जिथचा कट ऑफ कमी केलेला आहे तिथंच आपलं जमून जाईल. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की आता तुम्ही जर मुलं असतील ओबीसी, सर्वात पहिले युआर सांगतो, युआरचे जे मुलं असतील त्यांनी 125च्या वर तुम्ही टार्गेट ठेवा मित्रांनो. टोटल म्हणजे पेपर प्लस ग्राउंड तुमची जर 125च्या वर होत असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याचे खूप चान्सेस आहेत मित्रांनो. आणि ओबीसीचे त्याच्यापेक्षा 2-3 मार्क्स कमी, इतर कास्टनी पण 2-3 मार्क्स कमी तुम्ही टार्गेट ठेवा, जेणेकरून तुमचं 100% सिलेक्शन होऊन जाईल. जो 125च्या वर त्याची टोटल होईल ना मित्रांनो मुंबईमध्ये, कारण की मुंबईच्या जागा वाढलेल्या आहेत फॉर्म भरल्यानंतर, त्याच्यामुळे ज्याचा स्कोर 125च्या वर होईल त्यांनी आपलं 100% सिलेक्शन समजून घ्या. आणि हे काळ्या दगडाची रेष आहे की ज्याचं 125च्या वर स्कोर होईल ओपन मधून काय असेल ना त्याचं सिलेक्शन होऊनच जाईल. तसेच मुलींसाठी 120च्या वरती सेफ स्कोर आहे, कारण की यंदा कसं आहे 25-25चा पॅटर्न सर्व ठिकाणी विचारत आहेत, ज्याच्यामुळे काही मुलांचं जीके स्ट्रॉंग होतं. त्यांना आता आपल्या मॅथ आणि रिझनिंग कडे पण लक्ष देण्याची गरज आहे. आणि 25-25 क्वेश्चन आपले जीके आणि मराठी ग्रामरचे विचारत आहेत, त्याच्यामुळे तुमचं सर्व सब्जेक्टवर कमांड असणे खूप महत्वाचे आहेत. आणि तुम्ही आता जास्तीत जास्त टेस्ट सोडवण्यावर भर द्या, कारण की खूप मुलांसोबत असं झालं मित्रांनो की त्यांना टाइम पुरला नाही. आणि एक्झाम मध्ये टाइम न पुरणे हे खूप मोठी शोकांतिका आहे, कारण की आपल्याला काही क्वेश्चन येतात आणि टाइम नाही पुरत तर आपण त्यांना बघू शकत नाही. जर तुम्ही 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि समोरचा 100 क्वेश्चन अटेम्प्ट करून 20 तुक्के पण मारून देत आहे, तर त्याचे सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त आहेत तुमच्यापेक्षा, कारण की त्यांनी 20 जास्त अटेम्प्ट केलेले आहेत. तुम्ही 80 पैकी तुमचा कट ऑफ बनणार आहे तर त्याचा 100 पैकी बनणार आहे. म्हणजे तुम्ही सर्व अटेम्प्ट केले पाहिजे. सर्वात पहिले हा मुद्दा लक्षात ठेवावा. आणि अटेम्प्ट पण कसे अंदाधून तुक्के मारून नाही मित्रांनो, थोडाफार तुक्का पण मारत आहे तर थोडाफार तर्क आणि तुक्का मारला पाहिजे. हे जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमचं पण सिलेक्शन मुंबई पोलीसमध्ये होऊन जाईल. आणि सर्वात जास्त महत्वाचं मी सांगतो मित्रांनो तुम्हाला, मॉक टेस्टच आहे आणि ओएमआर चुकू नाही देणं. कारण की मित्रांनो ओएमआर वर जर तुम्ही समजा सेट आणि रोल नंबर वगैरे इतर काही चूक केली ना तर तुमचं तिथंच सिलेक्शन थांबलं मित्रांनो. ते सर्वात मोठी चूक आहे, कारण की त्याच्यावरती काहीच उपाय नाही आहे. मग खूप सारे मुलं असे आहेत की ज्यांचं सिलेक्शन होत होतं पण त्यांनी ओएमआर वर चुकीचं घोटल्यामुळे त्यांचं सिलेक्शन रुकलेलं आहे. सर्वात मोठा लॉस हा ओएमआरचा हाच आहे की याच्यामुळे काही मुलांचे सिलेक्शन थांबलं, कारण की त्यांना सर्व काही येत होतं पण त्यांचा सेटच चुकला तर कोणाचा रोल नंबर चुकला. आणि ह्या गोष्टी मग त्यांना नंतर लक्षात आल्या. तर हे मुद्दे तुम्ही सर्व लक्षात ठेवा. आणि ओएमआर घोटायची खूप प्रॅक्टिस करा. तुम्हाला खूप काही येत असेल आणि तुमचा पेपर 90+ असेल तरी पण तुम्हाला ओएमआर घोटायची सवय नसेल ना तर तुमचं सिलेक्शन थांबलं. काही मुलं लॅपटॉप वरती टेस्ट देतात, अरे तुमचा पेपर ओएमआर ती होणार आहे आणि तुम्ही लॅपटॉप वरती टेस्ट देत आहे, काही मेळ आहे का त्याचा? त्याच्यामुळे सांगतो की ओएमआर वर जास्तीत जास्त टेस्ट द्या. आणि तुम्ही कमीत कमी आपल्या पेपरच्या अगोदर टार्गेट ठेवा की आपण 50 टेस्ट सोडवल्याच पाहिजेत. 50 टेस्ट जर सोडवल्या ना मित्रांनो तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टेस्टमध्ये 80च्या वर जर मार्क्स पडले ना तर तुम्हाला पेपरमध्ये पण 80च्या वर मार्क्स पडतील, हे आपण लिहून देतो. परंतु जर तुम्ही 10-12 टेस्ट देऊन जाता ना तर तिथं पेपरामध्ये तुमची डाळ पातळ होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व गोष्टीवरती कमांड ठेवणं खूप महत्वाची आहे. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, कारण की सर्वांना माहित आहे की सर्वात ऑथेंटिक माहितीचं चॅनल एकच आहे महाराष्ट्रात, ते म्हणजे वैभव पाटील महाराष्ट्र. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.